उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात, मृत्यूची वृत्ते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाल्याची वृत्ते समोर येत आहेत। या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त विविध माध्यमांकडून दिले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात विमान धावपट्टीजवळ कोसळले। अपघातानंतर विमानाला आग लागल्याचेही सांगण्यात येत असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट दिसून आले आहेत। अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून परिसर सील करण्यात आलाय। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। तांत्रिक बिघाड किंवा लँडिंग दरम्यानची अडचण याबाबत तपास सुरू आहे। या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र खळबळ उडाली असून राज्यभर शोककळा पसरली आहे। विविध राजकीय पक्ष, नेते व कार्यकर्त्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे। दरम्यान अधिकृत खात्यांकडून अद्याप अंतिम पुष्टी किंवा सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। प्रशासनाकडून चौकशी सुरू असून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे। S9 TV वृत्तसंकलन विभाग, मालेगाव।